मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात करतो व्लॉगला. कधीपासून उठलून एकटा माणूस निघाला यार, इथं टाइमपास लावलाय. अजिबात लवकर निघालाय. एक दिवसाची वस्तू सांगली एवढं, फक्त एकच कपडा आणली. एक वस्तू वाढली. दर्शन घेवायला चाललाय काय फुटबॉलची मॅच खेळायला चाललाय. टी शर्ट तुम्ही डायरेक्ट पोट मधून आणली का ती देतात ती? दर्शन कालचा ठरलेला, काल घेवायचा. ती दिवसांनी 2 टी शर्ट आणली. तुम्ही एक वस्तू वाढवलेला. म्हणजे टी शर्ट तुम्ही घेतलीत कुठून? हा, टी शर्ट कुठून घेतलीत? होम साई कलेक्शन कोपरूला आहे. ब्रँड अँबॅसेडरचं नाव सांग. ब्रँड अँबॅसेडर सिद्धार्थ राऊत, त्यांच्याकडे बघून मी टी शर्ट घेतलेला आहे. आणि होम साई कलेक्शन कोपरूला आहे, उरण तालुक्यात. कॉम्बो मध्ये भेटते, याच्यासोबत हाफ पॅन्ट पण आहे. कितवा राऊंड आहे आता? पहिलाच राऊंड आहे. कुठल्या ग्राउंडवर? गणपती पुले. ड्रेसिंग बघा फक्त, आवडल्यास लाईक कराय. मुलांना प्रशिक्षण द्यायला लागतं ना. ऍक्च्युली तुम्ही इथं काय बोलता, कुठलं गार्ड? सुरक्षा सेफ्टी. बाहेर बाहेर, चल 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 चल. मंदिरात गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो. सौमित्र माझे धीरज तांदेल आणि सौरभ पाटील. तुम्ही बघू शकता ही जी लाईनची जागा आहे तिथे काल समुद्राच्या लाटा आलेल्या सर्व वाळू होती. त्यांनी एका दिवसात सर्व साफ करून परत होतं तसं चांगलं स्वच्छ केलेलं आहे. तर दर्शन झाल्यावर तुम्ही भेटू. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. रूम वगैरे सोडल्या, आता पॅकिंग चालू आहे. तर थेट निघतो आरेवारेला. ब्लॉक काल कसं लावलं त्यात माहिती नाही. खूपच विसरभोळे एक्सपर्ट यांनी भरपूर राईड मारल्यात. आता गणपतीपुळे दर्शन करून बॅग पॅक करून आम्ही आता आरेवारे बीचला चाललो सर्वजण. आता सीन तुम्हाला आरेवारे बीच दाखवतो. तिथनं आपण खाली उतरू घेतलं. आम्ही अजून आता आरेवारे बीचला. जाम भारी वाटते, एक नंबर. बघू शकता तुम्ही. सर्व काय सुंदर आहे सगळं. पूर्ण सर्व कोकणच कोकण आहे. ही सगळी मातीची कृपा आहे. 100% कोसळत्या धारा कोकणचे रोडवर पोरा आयलीन गो कलमुत्रेची. कोकणचे रोडवर पोरा आयलीन गो कोकणची.
यो आमचा माणूस धीरज तांडेल बंदुकीची गोळी सुटल्यावर का सरळ जाते, कुठं फाटा कुठं काय काय नाही, डायरेक्ट सरळ. सिद्धू भाऊ त्यासोबत पण मागून गेलेले. मार्लेश्वरला एंट्री करत आहोत. डिझाईन, कलर, मार्लेश्वर देवालय अंगोली. गणपतीपुलेपासून 71 किलोमीटर होतं ना, 70 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून आता आम्ही दुपारी मार्लेश्वरला पोहोचलो आहोत. जवळजवळ 500 पायऱ्या आम्हाला चढून जायचं आहे. मित्र आतापर्यंत 300 पायऱ्या आपण चढलो असेल. कसं वाटतं फिलिंग? काय नाही आपल्याला सहज केदारनाथ ते काय दमत चाललेलं ते काय नक्कीच लागेल तुम्हाला. पिट्टू खेचर काय काय खेचर लागेल का तुम्हाला? बस हे फक्त बंटी झाला खेचर झाला आला जवळ. तुम्ही छोटासा धबधबा पाहू शकता. बाहुबली पिक्चरमध्ये एवढा उंच नव्हतं, त्याच्यापेक्षा उंच आहे, खूप उंच आहे. बघायला पण एकदम भारी वाटतं. किती वर्ण पडतं तुम्ही बघू शकता. शेवटी 500 पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या इंटेपर्यंत पोहोचलो आहोत. आता आपण जातो, तुम्हाला दाखवतो. बेल पुन्हा प्रसाद बघा अरे ना, मंदिराची एंट्री आतमध्ये. आतमध्ये देवाचं मंदिर आहे, लिंग आहे. तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. भरपूर पाणी, अगदी दुधासारखंच दिसतंय. हे तुम्ही 4 माणसं ओळखू शकता कोण आहेत. ज्याने तोंडान भरले तो तर तुम्हाला माहिती असेल सतत खाते कोण, त्यावरून तुम्ही अंदाज काढला असेल. हा छोटा आहे, तो आमचा छोटा माणूस आहे. हा दृश्य बघितल्यानंतर सौरभ भाऊ बोलले की 500 पायऱ्या चढायला काहीच वाटलं ना आम्हाला. असे दृश्य जर बघायला भेटत असेल तर 500 काय बोलता 1000 पायऱ्या सुद्धा आम्ही बोलतो चढू शकतो बोलता. साल काढते बघा कशी, ते घसून साल काढते. त्याला सुद्धा फॉलो करायची माहिती आहे. काय बोलणार. त्यांचा मूड झाला, सिद्धूराव त्यांचा मूड झाला की पवायला जाऊया. तुम्हाला नजारा दाखवतो. चला, भाऊ पण आले, सौरभ भाऊ. पोहायचा आनंद घ्यायला. सिद्धूराव आणि धीरज तांडेल यांच्या फरमाईशवर आम्ही पोहायला आलो. पाणी बघू शकता क्लिअर आहे आणि डेअरिंग करतो. पुढे मारायचे आम्ही. तुम्हाला दाखवतो. 1 2 काम टाकू नको, टाक. देखो ये माणसाने
कालपासून कहर केलाय कहर. विरोधा काल काय तुम्ही खालास? वडापाव. आज पण सकाळचे वडापाव, संध्याकाळचे वडापाव, रातचे वडापाव त्यात देत आहे. सौरभ तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? वडापाव कारली जेवायला सांगते नको जेवायला, मला भूक नाही. अजून पैसे काढलं नाही ट्रिपचं कोणी, त्यांचे पैसे खावायला घालसेल. जवळजवळ 10 वाजून 10 मिनिटं व्हायला आले असतील. आम्ही आता आलो जवळजवळ 100 किलोमीटर अंतर जास्त कापला नाही, पण नॉनस्टॉप 100 किलोमीटर जास्त अंतर कापला आहे. फक्त मध्ये एकदा पेट्रोल टाकायला थांबलेलो. याची समजा गाडी ठीक आहे, आमच्यांशी नुसता तापल्यान इंजिन. बरं थकलो ना आता थांबलून, पण काय बोलणार, जामूच खाते. एक माणूस आमचा घेतोय खावा जरासं. काय घेतस? अजून कधी टाइम लागेल आपल्याला बसायला? हा ओके. फायनली पोचलो बाबा. अजून बॅगा उतरवते. महाडपासून जरासा आतमध्ये आलो दादा सीतारावाला. याच्या ओळखीचा आहे मित्र. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत माझ्या मित्राच्या घरी महाडला. जो 8वीला असताना माझ्या ओळखीचा मित्र होता, त्याच्या घरी आम्ही इथं स्टेला आज आहोत. जेवण होऊन आता आम्ही आराम करतो, कारण खूप दमलेलो आहोत. तुम्ही शकता आमचे मित्र सगळे झोपायच्या तयारीत आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.